नमस्कार. महाजन स्टडी पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण बालमानसशास्त्रामधील CET, TET, टेट परीक्षेत उपयोगी असणाऱ्या मानव आणि वर्तमान यांचे सिद्धांत पाहत होतो. त्यामधील आज आपण एरिक एरिक्सन यांची मनोसामाजिक उपपत्ती अभ्यासणार आहोत. काही ठिकाणी इरिक असेल, काही ठिकाणी एरिक असेल, इरिकसन असेल किंवा एरिक्सन असेल. म्हणजे हे सगळे म्हणजे आपले एरिक्सनच आहेत. तर एरिक्सन यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला, पण ते वास्तव्यास होते अमेरिकेमध्ये. तुम्हाला त्यांच्या वास्तव्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यांना नवफ्राईडवादाचे जनक असे म्हटले जातात. मागील व्हिडिओमध्ये आपण सिग्मंड फ्राईड यांची मनोविश्लेषण सिद्धांत पाहिले. त्यांच्या उपपत्तीचा त्यांनी स्वीकार केला होता, म्हणून त्यांना नवफ्राईडवादाचे जनक असे म्हटले जाते. 1963 साली त्यांनी चाइल्डहुड अँड सोसायटी, लक्षात ठेवा, चाइल्डहुड अँड सोसायटी हे त्यांचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये त्यांनी बालकाचा जो काही विकास होतो तो 8 अवस्थेमधून जात असतो त्यांनी नमूद केलं. या 8 अवस्थांमध्ये त्यांनी या उपपत्तीवर भर दिला. त्यांनी 2 उपपत्तीवर त्यांना या 2 अवस्था पद्धतीमध्ये दिसून आला. एक म्हणजे अवस्था उपपत्ती आणि दुसरी म्हणजे भेद स्वरूप उपपत्ती. आता अवस्था उपपत्ती म्हणजेच आता एरिक्सन यांनी बालकाच्या विकासाबाबतीत संपूर्ण जीवनातील जो काही मनोसामाजिक विकास होत असतो त्यावर त्यांनी तो भर दिलेला आहे. विकासाच्या विविध अवस्था आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. मग ते नवजात अवस्था असो, शैशव अवस्था असो, बाल्यावस्था, कुमारावस्था, वृद्धावस्था, या ज्या काही अवस्था आहेत या अवस्थांमधून तो विकास होत असतो, म्हणून उपपत्ती अवस्था उपपत्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक बालकाला नवनवीन अशा भावनिक संघर्षाला तोंड द्यावे लागत असते. जसं जसं विकास होत जातो तसं नवनवीन संघर्षाला तोंड द्यावे लागतं. म्हणून या अवस्थेमध्ये अहम भाव भेद स्वरूपात मांडल्याने ती होते भेद स्वरूप उपपत्ती असे यांना सांगायचं आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. यासाठी या चार्टच्या द्वारे तुम्हाला मी ही संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्ही हा चार्ट नीट नोट डाऊन करा. या चार्टवर आधारित भरपूर प्रश्न तुम्हाला या CET, TET परीक्षेमध्ये विचारले जातात. चार्ट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आता या चार्टद्वारे आपण वेगवेगळ्या घटकांचं म्हणजे बालकांचा जेव्हा विकास होत असतो, ज्या ज्या वयामध्ये विकास होत असतो त्याचा भावनिक संघर्ष कसा असतो, मानसिक संघर्ष कसा असतो, त्याला कोणते घटक कारणीभूत ठरतात, परिस्थिती कोणती कारणीभूत ठरते, ते आपण एक एक करून पाहणार आहोत. तर सर्वात पहिला म्हणजे विकासाच्या अवस्थांमधील नवजात अवस्था. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, नवजात बालक हे सर्वस्वी आईवर अवलंबून असतो. त्याचा वयोगट येतो तो म्हणजे 0 ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतचा. यामध्ये त्याचा भावनिक संघर्ष हा विश्वास विरुद्ध अविश्वास यावर त्याच्या भावनिक संघर्ष निगडीत असतो. आता विश्वास विरुद्ध अविश्वास यामध्ये काय नेमकं आपल्याला पाहायचं आहे ते आपण काय नेमका सिद्धांत सांगितलाय, त्यांनी मत काय म्हणलं एरिक्सननी ते आपण पाहू. विश्वास विरुद्ध अविश्वास म्हणजेच काय, बालकाला या वयामध्ये आई वडिलांकडून प्रेम मिळत असतं. सर्वस्वी बालक हे आईवरच अवलंबून असतं. म्हणजे विश्वास त्याचा आपल्या हा विश्वासाचा भाव विकसित होत असतो. म्हणजे आई वडिलांचं प्रेम त्याला मिळालं तर ते चांगलं सुख पावतं आणि नाही मिळालं तर त्याला काय होतं, अहमभाव जास्त विकसित होतो, तो रागीट होतो, चिडचिड करायला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये अविश्वास निर्माण व्हायला लागतो. असे यांनी या विश्वास विरुद्ध अविश्वास मध्ये सांगितलेला आहे. त्यानंतरच पुढची अवस्था येते ती म्हणजे स्वायत्ता विरुद्ध शर्म किंवा लज्जा. त्याचं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पहा, ऑटोनॉमी वर्सेस शेम. तुम्हाला इंग्लिश नाव पण लक्षात ठेवली पाहिजे या वेगवेगळ्या अवस्थांची आणि मराठी नाव पण लक्षात ठेवलेली पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला नंतर मी याच्यावर एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. आता स्वायत्ता विरुद्ध शर्म म्हणजेच काय, याचा कालावधी असतो वयवर्ष 1.5 ते वयवर्ष 2 किंवा 3 वर्षापर्यंतचा. स्वायत्ता म्हणजे स्वतः सगळी कृती करणे, स्वतंत्र विचाराने वागणे. म्हणजे मुलेही स्वतः आता ते कृती करू लागतात हळूहळू. स्वतःचे कपडे घालणे किंवा स्वतः जेवायला पाहणे, असे वेगवेगळे आवडीचे काम करतो, स्वतः स्वावलंबी व्हायला बघत असतो. पण जर का आई वडिलांनी त्याला असं करू दिलं नाही, तू अजून लहान आहेस, तू करू नको, तुला सांगितलंय की नाही माझे मी तुला कपडे घालते म्हणून तुला घालता येत नाही, करायला येत नाही असं म्हटल्यानंतर काय होतं, तर बालकामध्ये मनामध्ये एक निगेटिव्ह विचार येतात. म्हणजे माझं काही चुकलं का, मी करायला लागलो ते काही चुकीचं करायला लागलोय का. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तो ओशाळून जातं, माझं खरंच काहीतरी चुकलंय, माझ्याकडून काहीतरी वेगळंच काहीतरी घडले, संकोचा लागतं. म्हणजे तिथं लज्जा शर्मभाव त्याच्यामध्ये विकसित व्हायला लागतो. म्हणजे स्वायत्ता विरुद्ध लज्जा हे तुम्हाला समजलं असेल.
पुढची तिसरी अवस्था ती म्हणजे जिज्ञासा किंवा कुतूहल विरुद्ध अपराध भाव। ही अवस्था बालकामध्ये वय वर्ष 3 ते वय वर्ष 5 ते 6 वर्षापर्यंत निर्माण होते। त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट। हे नीट लक्षात ठेवा, त्यांची इंग्लिश नाव पण तुम्ही नीट नोट डाऊन करा। म्हणजे बालकामध्ये आता बालकाचं वय काय झाले ते आता शाळेत जायला, म्हणजे 5 ते 6 वर्ष, म्हणजे बालक आता हळूहळू शाळेत जायला लागले। आणि त्याच्यामध्ये काय आता कुतूहल निर्माण झाले, जिज्ञासा वाढीस लागलेली आहे। प्रत्येक काम करण्यास ते एकदम उत्सुक असतं, तिला भरपूर प्रश्न पडायला लागतात आणि प्रत्येक प्रश्न विचारून नेमकं यामध्ये काय आहे, असं का तसं का हे प्रश्न विचारून ते भांडावून सोडू लागतं। पण जर का आई वडिलांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत किंवा देण्यास टाळलं, प्रत्येक गोष्टीला त्याला टोकलं, तर काय होतं त्याच्या मनामध्ये अपराधीपणा निर्माण होतो, न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो। बाबा मी काहीतरी चुकीचं विचार लागलोय, ते माझ्या आई वडिलांना पण माहिती नाहीये। म्हणजे प्रश्न विचारून दे, त्याच्या प्रश्न विचारायला विरोध करायचं नाहीये, त्यांची उत्तरं त्यांना द्या, म्हणजे ते स्वतः विचार करू लागतं, नवीन विचार त्याच्यामध्ये उत्पन्न होतात, वेगवेगळ्या भावना त्याच्या वाढीस लागतात। म्हणजे ही स्वायत्ता विरुद्ध आपली कुतूहल विरुद्ध तुमचं गिल्ट ही तुम्हाला अवस्था समजलेली असेल। आता पुढची चौथी अवस्था ती म्हणजे कार्यक्षमता विरुद्ध न्यूनगंड, म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणायचं त्याला इंडस्ट्री वर्सेस इन्फिरिटी। आता हे कार्यक्षमता म्हणजेच काय, आता बालक वय वर्ष 6 ते आपला 12 वर्ष, म्हणजेच काय तुमची वय ही आपली आता झाली उत्तर बाल्या अवस्था। मला माहिती आहे उत्तर बाल्यावस्थेमध्ये बालक कसं असतं, आता शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचं वातावरण हे शाळेभोवती सगळं फिरत असतं, शाळेमधल्या वेगवेगळ्या गोष्टी ते आत्मसात करायला लागतं, नवीन अनुकरणाचं वय, स्वावलंबीपणाचं वय, नंतर आईला वडिलांना किंवा बाकीच्यांना मदत करण्याचं वय, प्रत्येक कामामध्ये हिरिरीने भाग घेऊ लागतं आणि ते सहभाग घेऊन ते परिश्रम करू लागतं। आणि विरुद्ध समजा जर त्याला आपण काही करू दिलं नाही, तुझ्याकडनं ते काही जमणार नाही, तुला काय ते घडणार नाही, तर उदाहरण द्यायचं तुम्हाला आता पहा, तुम्ही टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा दिला, पहिल्या प्रयत्नात तुम्हाला 5 वेळा संधी मिळाली का नाही, तुम्ही आणि काय करणार, पुन्हा प्रयत्न करणार। पण समजा दुसऱ्यांदा पण प्रयत्न केला तुम्ही आणि ते पण नाही झालं, तर काय होणार, घरचे काय म्हणणार, 1 झाले 2 वेळा झाले, तुला काय ते जमणारच नाही, त्या परीक्षेचा तू नाद सोडून दे, दुसरं काहीतरी तू कर। म्हणजे त्या बालकांचं मनोधैर्य कमी करायचं नाही आहे, त्यांना ते प्रोत्साहन द्यायचं आई वडिलांनी। म्हणजे तिथं काय कार्यक्षमता विरुद्ध न्यूनगंड हा भाव या एरिक्सन यांनी सांगितलेला आहे, वय वर्ष 6 ते 12 वर्षापर्यंतचा। समजलं। आता पुढची अवस्था ती म्हणजे वय वर्ष 12 ते 18 वर्ष, म्हणजे आपली ही कुमारावस्था। या म्हणजे काय ओळख विरुद्ध संभ्रमावस्था, म्हणजेच काय तुमचं तादात्म्य संघर्ष, यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात पहा आयडेंटिटी वर्सेस कन्फ्युजन। नीट लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रिक मी याच्यावर सांगणार आहे, हा व्हिडिओ तुम्ही नीट शेवटपर्यंत पहा। या अवस्थांवर विविध प्रश्न आलेले आहेत, तुमची सीटीईटी असो, टीईटी असो, नेट सेट एक्झामला पण या अवस्थांवर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं ह्या अवस्था समजून घ्या आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा। तर आता ओळख विरुद्ध संभ्रमावस्था म्हणजेच काय, या अवस्थेत मुले स्वतःची नवीन ओळख निर्माण करायला बघतात। आता वय वर्ष 12 ते 18 कुमारावस्थेचं वय आहे त्यांचं, म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर काहीतरी नवीन आदर्श पाहिलेला असतो, त्या आदर्शाप्रमाणे ते कृती करायला लागतो, म्हणजे मला पण काहीतरी आता समाजामध्ये वेगळा आदर्श घालून दिला पाहिजे। उदाहरण तुम्हाला आता माहित आहे MPSC परीक्षेमधून अधिकारी होणं किंवा आपला सायन्स करून तुम्हाला नीट इंजिनिअरिंग करून बाबा चांगला इंजिनियर होणं, डॉक्टर होणं, असं ते स्वप्न पाहून असं आदर्श व्यक्तिमत्व घडायचं स्वप्न पाहू लागतं। पण समजा जर या परिस्थितीमध्ये त्याला तो करायला नाही जमलं, त्याच्यामध्ये ती क्षमता विकसित नाही झाली, त्याच्या विरुद्ध समजा ते बालक आता दुसरा विचार करू लागलं, म्हणजे तो भाव त्याचा ओळख निर्माण करायची समजा त्याला नाही मिळायला लागलं, तर काय होणार, तो चुकीच्या मार्गाला लागला, म्हणजे इथे ते बाल गुन्हेगारीला प्रवृत्त होणार। म्हणजे दुसऱ्या मार्गाने काहीतरी पुन्हा आपण ती परीक्षा पास व्हायचं, चोरी करायची, दरोडे करायचं, हे नाही जमलं मला, मग अशा मार्गाने मी काहीतरी करू, म्हणजे इथे त्यामध्ये काय संभ्रमावस्थेमध्ये असतं, मला हे नाही जमत, मला ते पण नाही जमत, म्हणून काय तुमची ही ओळख विरुद्ध संभ्रमावस्था या अवस्थेचा विकास हा एरिक्सन यांनी सांगितलेला आहे। त्यानंतर पुढची अवस्था ती म्हणजे तुमची जवळीकता विरुद्ध एकाकीपणा, म्हणजे आता तुम्ही तारुण्य अवस्थामध्ये पदार्पण केलेलं आहे, वय वर्ष 18 ते 35 वर्ष हा सुखवस्तू होण्याचा म्हणजे संसारिक होण्याचा काळ इथे एरिक्सन सांगायचं आहे, म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला इंटिमेसी विरुद्ध आयसोलेशन।
हे तुम्हाला नीट इंग्लिशमध्ये नावं नोट डाऊन करा. म्हणजे यामध्ये आता बालक आता मोठे झाले आणि तारुण्यामध्ये आलेला आहे. त्याचा आता हे वैवाहिक जीवन इथं सुरू होणार आहे. ते इतरांबरोबर, समाजाबरोबर हे सगळं जवळीक साधण्याचा, प्रेम निर्माण करण्याचा इथं प्रयत्न करायला लागतं. नवीन वैवाहिक जीवन झाल्यानंतर दोन वेगवेगळे कुटुंब एकत्र येतात. त्यांच्यामध्ये घनिष्ठ नातं निर्माण होतं, प्रेम संबंध, आपुलकी इथं निर्माण होते. पण समजा एखाद्या बालकाला, एखाद्या व्यक्तीला ती क्रिया नाही जमली किंवा तसं प्रेम संबंध ठेवायचं नाही जमलं तर ते काय होतं, एकलकोंड बनतं, एकाकी बनत जातं. अशा या अवस्थेमधून एरिक्सन यांना सांगायचं आहे. म्हणजे जवळीकता विरुद्ध एकाकीपणा ह्या ऐन तारुण्य अवस्थेमध्ये येतात. त्यानंतर पुढची अवस्था 7वी, ती म्हणजे जननावस्था विरुद्ध स्थिरता. म्हणजे आता वय वर्ष 35 पासून ते 65 वर्षापर्यंतचा हा कालखंड म्हणजे आपली ही प्रौढावस्था. म्हणजे सिग्मंड फ्रायड यांनी पण ज्या काही 8 अवस्था सांगितलेल्या आहेत, तसं आपल्या या एरिक्सन यांनी पण 8 अवस्थेमधून बालकाचा विकास कसा होत जातो या अवस्थेमध्ये त्यांनी हा सामाजिक विचार पण केलेला आहे. आता यालाच काय म्हणायचं, जीटी वर्सेस स्टॅग्नेशन. म्हणजे जननावस्था विरुद्ध तुमची ही स्थिरता अवस्था. यामध्ये समाजाच्या दृष्टीने आता तो व्यक्ती विचार करायला लागतो. समाजामध्ये मला नेमकं काय केलं पाहिजे. समाजामध्ये काही जाती, रूल म्हणजे नियम वगैरे पण असतात, त्यांचं पण तुम्हाला पालन केलं पाहिजे. समाजामध्ये चांगला नागरिक, चांगला आदर्श तुम्हाला इथं निर्माण केला पाहिजे. चांगला विचार करायला लागतो. इतरांचं पण बाबा माझ्या दृष्टीने काही करण्यासारखं आहे का, माझ्याकडून काही चांगलं घडण्यासारखं आहे का, असा विचार करून तो आपल्याबरोबर इतरांचा जास्त विचार करायला लागतो. आणि तो या अवस्थेमध्ये स्थिरावण्याचा कालखंड त्याचा हा असतो. समाजाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या या व्यक्ती मिळत असतात. हा प्रौढावस्थेचा आपला हा कालखंड असतो. स्वतःबरोबर समाज घटकांचा विचार करून असं तो आपल्याला स्थिर होण्याचा करत असतो. पण तसं नाही जमलं तर त्याच्यामध्ये काय येते, म्हणजे तो स्थिर होतो आणि मग विचार करू लागतो की अगो मला आता नेमकं काय केलं पाहिजे समाजामध्ये राहण्यासाठी. म्हणजे आपल्याबरोबर पण दुसऱ्यांचा विकास नेमका कसा करायचा. म्हणजे आपली ही जननावस्था विरुद्ध स्थिरावस्था इथं एरिक्सन यांना सांगायचं आहे. त्यानंतर आता लास्ट 8वी अवस्था, ती म्हणजे आपली परिपक्वता विरुद्ध निराशा. म्हणजेच काय, इंटिग्रिटी वर्सेस डिसअपियर इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे वय वर्ष 65च्या पुढे आपला मरेपर्यंतची लास्ट अवस्था. या अवस्थेमध्ये आता व्यक्ती स्थिर स्थावर झाला असतो, त्याच्या सर्व इच्छा या पूर्ण झालेल्या असतात. त्यामध्ये तो व्यक्ती काय करतो, हा एकात्मिक संघर्ष, अहम विरुद्धचा हा त्याचा एकात्मिक संघर्ष समजा जास्त झाला तर त्याच्यामध्ये काय येतं, नैराश्य येऊ लागतं. म्हणजे व्यक्ती या जीवनामध्ये पूर्ण कृत्यार्थ झालेली असते, सर्व त्याचं व्यवस्थित झालेलं असतं. त्या भावना, आता मी इतकं चांगलं आयुष्य जगलो, मी पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये मी कसं कसं जगलो, ह्या गोष्टी तो सारख्या काय करत असतं, आठवत असतो. म्हणजे पूर्वीच्या आठवणीमध्ये जास्त रमणं हे आवडू लागतं. त्या आठवणीमध्ये रमल्यानंतर समजा एखाद्या घटना किंवा एखादी गोष्ट मी नेमकं इतक्या वेळानंतर मी का असफल झालो, त्या गोष्टीमध्ये तो रमायला लागला, त्या असफल गोष्टी तो आठवायला लागला, तर त्या आठवणीचं प्राबल्य जर समजा त्याच्या मनामध्ये जर जास्त झालं तर ते त्याला नैराश्य येतं. म्हणजे सुखाच्या काळामध्ये पण विस्मृतीत गेलेल्या घटना तो आठवून समजा जास्त प्रमाणात प्राबल्य निर्माण झालं तर तो व्यक्ती नैराश्यामध्ये जातो. असं एरिक्सन यांना या 8 अवस्थांमधून आता बालकाचा मनोसामाजिक विकास हा सांगितलेला आहे. म्हणून शास्त्रज्ञांनी यांना मानवाच्या विकासाचा किंवा ह्या मानवाचा सामाजिक विकास कसा होतो असं हे एरिक्सन आणि वेगळ्या शास्त्रज्ञांनी पण त्यांच्या या सिद्धांताला दुजोरा दिलेला आहे. अशा पद्धतीनं एरिक्सन यांनी आपल्या या उपपत्तीमध्ये मनोसामाजिक सिद्धांत या 8 अवस्थेमधून सांगितलेला आहे. या 8 अवस्थेचा चार्ट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे येतात ते तुम्हाला समजतात. आता या सर्वात तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगते. या 8 अवस्था आहेत, पण सुरुवातीत जास्तीत करून 4 ते 5 अवस्थेवर यामध्ये प्रश्न विचारले जातात. मग ते 5 अवस्था आता तुम्हाला इंग्लिश नाव पण मी सांगितलेलं आहे. त्या 5 अवस्थेमधून बाबा नेमकं लक्षात कसं ठेवायचं ते पाहूया. पहिली अवस्था ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, म्हणजे विश्वास विरुद्ध अविश्वास. त्याला आपण काय म्हणूया, ट्रक. त्यामध्ये छोटस आपण घेतलं ट्रक. त्यानंतर दुसरी येते ऑटोनॉमस वर्सेस शेम, म्हणजेच काय म्हणजे स्वायत्ता विरुद्ध शर्मलज्जा. त्यामध्ये आपण काय घेतलं, ऍटो घेतला. त्यानंतर चौथी अवस्था आपण काय पाहिली, इंडस्ट्री वर्सेस म्हणजे कार्यक्षमता विरुद्ध न्यूनगंड ही अवस्था पाहिली. आणि 5वी अवस्था पाहिली ओळख विरुद्ध तादात्म्य संघर्ष किंवा संभ्रम अवस्था. म्हणजे आता ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा, ट्रक, ऍटो, इन, इंडस्ट्री, आयडेंटिटी.
म्हणजे ट्रकमध्ये साहित्य भरून, संपूर्ण तुम्हाला ते इंडस्ट्री पाहायला जायचे, ट्रकमध्ये साहित्य भरून ऑटो करून इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि आपण ही स्वतःची माझ्या प्रोडक्टची ओळख करून द्यायला लागलो. हे तुम्हाला शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. ट्रक, ऑटो इन इंडस्ट्री आयडेंटिटी, हे तुम्हाला या 5 अवस्थेवरच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. समजा तुम्हाला ही मनोसामाजिक उपपत्ती. तर आता नेमकं प्रश्न स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहूया. तर पहिला प्रश्न पहा, विकासाविषयीचा मनोसामाजिक सिद्धांत कोणी मांडला? विकासाविषयीचा मनोसामाजिक सिद्धांत कोणी मांडला? तुम्हाला पर्याय दिले असतील, स्किनर, गेसेल, एरिक्सन आणि फ्रॉइड. तर तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे मनोसामाजिक म्हटल्यानंतर एरिक्सनच. नीट लक्षात ठेवा. फ्रॉइड यांचं मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे, तर एरिक्सन यांचा मनोसामाजिक सिद्धांत आहे. प्रश्नामध्ये म्हणजे आपल्या पर्यायामध्ये गफलत होते आणि आपण चुकीचा पर्याय निवडून येतो, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. मनोसामाजिक म्हटल्यानंतर एरिक्सन लक्षात ठेवायचं. तर पुढचा प्रश्न पहा, एरिक्सन यांनी मांडलेल्या मनोसामाजिक विकासाच्या अवस्था डॅश डॅशच्या उपपत्तीवर आधारित आहेत. मग सर्वात पहिला मी प्रस्तावनेमध्ये सांगितले पहा, म्हणजे त्यांची माहिती सांगताना एरिक्सन हे नवफ्राईडवादाचे जनक म्हटले जातात. म्हणजे त्यांनी फ्राईडची उपपत्तीचा स्वीकार केलेला होता, म्हणून त्यांचा हा सिद्धांत कुणाच्या उपपत्तीवर आहे, तर तो म्हणजे सिग्मंड फ्राईड यांच्या उपपत्तीवर आधारित आहे. पर्याय पहा, 1 नंबर ब्रुनर, 2 नंबर फ्राईड, 3 नंबर ट्रॅक्सलर, 4 नंबर कार्ल युंग. तर याचा पर्याय आहे पर्याय नंबर 2 फ्राईड. पुढचा प्रश्न पहा, एरिक्सनच्या मते स्वतादात्म्य संघर्ष विकासाच्या कोणत्या अवस्थेत असतो? तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओळख वर्सेस संभ्रमावस्था. यामध्ये तुम्हाला सांगितलं ही आपली किशोरावस्था, कुमारावस्था, यामध्ये बालकांचा विकास होत असतो. म्हणजे तुमची कोणती अवस्था येणार? पर्याय पहा, प्रौढावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था आणि लास्ट वृद्धावस्था. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 किशोर अवस्था. अशा पद्धतीने तुम्ही जर चार्ट नीट लक्षात ठेवला तर तुम्हाला नेमक्या कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या भावनिक संघर्ष, मानसिक संघर्षामध्ये नेमकं काय काय आहे तुम्हाला लगेच पटकन लक्षात येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एरिक्सन यांनी व्यक्तिमत्वाच्या मनोसामाजिक विकासाच्या डॅश डॅश अवस्था मांडल्या. पर्याय पहा 4, 8, 6 आणि 10. तर तुम्हाला माहितीच आहे एकूण त्यांच्या या 8 अवस्था आहेत. त्याचं उत्तर आहे योग्य नंबर पर्याय नंबर 2. आता तुम्हाला स्क्रीनवर पुढचा प्रश्न दिसतो पहा, अ गट आणि ब गट. आता तुम्हाला मी चार्ट मगाशी सांगितलेला आहे. चार्ट मध्ये तुम्हाला नेमकं मानसिक आणि भावनिक संघर्षामध्ये नेमकं कशा अवस्था असते आणि पालकांचा वयोगट नेमकं काय असतो, अशा पद्धतीने चार्ट 18 जून 2024 ला आता नेट परीक्षेमध्ये पण अशा पद्धतीने प्रश्न विचारणा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा चार्ट नीट लक्षात ठेवा, नीट नोट डाऊन करा कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये कोणत्या कोणता विकास झालेला असतो. चार्ट तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर. तर पहा अ गटामध्ये काय दिलंय आणि ब गटामध्ये वेगवेगळ्या अवस्थांचा कालावधी दिलेला आहे. त्या इकडच्या ब गटामध्ये वयोगट दिलेला आहे. पहिला आहे विश्वास विरुद्ध अविश्वास, दुसरा आहे स्वायत्ता विरुद्ध लज्जा, तिसरा आहे पुढाकार विरुद्ध अपराध भाव, चौथा आहे उद्यमशीलता किंवा कार्यक्षमता विरुद्ध न्यूनत्मक भाव. तर इकडे वयोगटामध्ये 12 ते 20 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 0 ते 1 किंवा 2 वर्ष किंवा 1.5 ते 3 वर्ष. तर याचं पर्याय पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. मी पूर्ण अवस्था तुम्हाला नीट एक्सप्लेन केलेलं आहे, स्पष्टीकरण छान पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नीट शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्या लक्षात येतात. तर पुढचा प्रश्न पहा, चाइल्डहुड अँड सोसायटी हे पुस्तक कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे? मला पुस्तकांची नावं विचारली असतील आणि इकडे शास्त्रज्ञ पण दिले असतील किंवा प्रश्न एका वाक्यात विचारून खाली शास्त्रज्ञांची पण नावं दिलेली असतील. तर पर्याय पहा, स्किनर, फ्रॉइड, एरिक्सन आणि गेसेल. तर याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे एरिक्सन. यांनी लक्षात ठेवा, मी सांगितलं आहे चाइल्डहुड सोसायटी 1963 ला त्यांनी आपल्या या 8 अवस्थांचा सिद्धांत या पुस्तकातून मांडलेला आहे. नंतर CTET हिंदीमध्ये पहा कसे प्रश्न येतात. प्रश्न पहा, किस अवस्था में बालक अपने लक्ष्य निर्धारित कर लेता है? किस अवस्था में बालक अपने लक्ष्य को निर्धारित कर लेता है? पर्याय पहा, पहचान बनाम संभव, दूसरा पहल बनाम ग्लानी, तीसरा घनिष्ठता बनाम अलगाव आणि लास्ट परिश्रम बनाम हीनता.
तर तुम्हाला माहितीच आहे याचा पर्याय नंबर 1 ओळख विरुद्ध आपलं काय संभ्रमावस्था, यामध्ये आपलं स्वतःचं काय तो लक्ष निर्धारित करत असतो। जो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, किस अवस्था में व्यक्ति को अपनी उपलब्धि या अतीत बार बार याद आता है? किस अवस्था में व्यक्ति को अपनी उपलब्धि या अतीत को बार बार याद आता है? तर याचा पर्याय पहा, 1 नंबर पहल बनाम संभव, 2 नंबर पहल बनाम ग्लानी, 3 नंबर संपूर्णता बनाम निराशा आणि 4 नंबर गणनात्मकता बनाम स्थिरता। मग सांगितलं आहे मी परिपक्व विरुद्ध तुमचा हा निराशा, हा लास्टची स्टेज आहे, म्हणजे त्याचे योग्य उत्तर आहे संपूर्णता बनाम निराशा। तुम्हाला नीट लक्षात ठेवा। नंतर लास्ट प्रश्न पहा, मनोसामाजिक सिद्धांत निम्नलिखित में से किस पर बल देता है? मनोसामाजिक सिद्धांत निम्नलिखित में से किस पर बल देता है? तर याचा पर्याय पहा, 1 उद्दीपन व प्रतिक्रिया, दूसरा लिंगीय प्रस्तुती स्तर, तिसरा उद्योग बनाम हीन अवस्था आणि लास्ट क्रियाप्रस्तुत अनुबंध। याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3। मग समजा जर कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत, त्यामुळे तुम्ही ही मनोसामाजिक अवस्था नेमकी काय आहे काय सांगितलं आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडत असेल, तुम्ही मला नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका। आता यानंतरच्या पुढची अवस्था आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। धन्यवाद।